हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. ही माझी आजची जी व्हिडिओची सुरुवात आहे ती म्हणजे थोडीशी उद्याच्या घाईची आहे. म्हणजे मला उद्या थोडीशी घाई आहे, त्यामुळे मी आज थोडीशी आवरावर करून ठेवत आहे. तर हे तर आपलं रोजचंच काम आहे की जे आपले कपडे वगैरे असतात ते आपण रोजच आवरून ठेवावे लागतात आपल्याला. हा कपड्यांचा पसारा आपल्याला नेहमी डोकेदुखी करतो, म्हणून पहिला हा पसारा आवरून घेणं आपलं काम असतं आणि तो मी आवरून घेते. घरी आलं की पहिलं 10 मिनटं जागच्या जागी ठेवून देण्याचं काम हे करते, म्हणजे आपली डोकेदुखी कमी होते. तर असं हे कपडे वगैरे घड्या घालून ठेवलेले आहेत आणि कपड्यांच्या घड्या वगैरे झाल्या की थोडंसं एक्स्ट्राचं जे म्हणजे आपलं पूर्वतयारी आपण ज्याला म्हणतो ना, ते थोडंसं काम मी करून ठेवणार आहे. तर त्यामध्ये बघू आता काय काय करणं होतं ते आपल्याला. इथं थोडंसं मुलगा आलेला होता, मग थोडंसं मुलांना बोलत बोलत ह्या कपड्याच्या घड्या मी घालून घेतलेल्या आहेत. आणि कपडे हे आपल्याला म्हणजे खूप त्रास देतात. कसे, जसे की आपल्याला इकडे तिकडे ठेवल्यावर सापडत नाही येतं. आणि हे दळण कपडे झाले की मी काय केलेलं आहे, दळण करून ठेवलेलं आहे. एक 8-10 दिवसाचं दळण करून ठेवलं तर आपल्याला एक 8-10 दिवस काम जे आहे ते निवांत करता येतं. जेणेकरून गहू, ज्वारी आणि थोडंसं बाजरीचं माझ्याकडे होतं म्हणून हे 2-3 करून ठेवलेले आहेत मी. आता ज्वारी संपलेली आहे, थोडीशीच होती ज्वारी. आणि गव्हाचं जर आपण नेहमीच करतो, कारण हे जर 8-10 दिवसाचं करून ठेवलं तर आपल्याला उद्याची चिंता लागत नाही. आणि असं म्हणतात नेहमी पीठ हे घरात 2 दिवसाचं आहे तोपर्यंतच आपण कधीही शिल्लक दळून आणून ठेवावं. का तर कधी पाऊस येतो, कधी लाईट नसती, तर कधी अचानक कुणीही येतं, तर कधी अचानक आपलंसुद्धा काहीही काम निघतं. मग आपलं जे राहिलेलं काम आहे ना ते तसंच न राहता राहिलं नाही पाहिजे, ते काम आपलं वेळेवर झालं पाहिजे, म्हणून आपल्याला हे करून ठेवायचं आहे. आणि ही दुसरी पूर्वतयारी आहे. इथे बघा मी लसूण सोलून घेतलेला आहे आणि इथे हा संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे माझा. इथं चपात्या झालेल्या आहेत, थोडीशी मेथीची भाजी केलेली आहे, शेपूची भाजी केलेली आहे आणि आपली देवपूजा वगैरे झालेली आहे. गिरवी करून ठेवलेली आहे मी सकाळीच थोडीशी. आणि आपली सकाळची रांगोळी वगैरे झाली आणि घाईघाई मी जात आहे बाहेर. घाईघाई म्हणजे जात आहे आणि हॉस्पिटलमध्ये जाता पहिला प्रसंग असेल की जेणेकरून आम्ही दोघेजणं आमच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा हे असं ऑपरेशनचा वगैरे निर्णय घेत आहोत आणि स्वतः घेत आहोत. असं काही म्हणजे जसं की आपल्याला डॉक्टर तर सांगतातच, परंतु आपल्याला ते करायचं का नाही ते सुद्धा आपल्यावर पण बहुतेक वेळा डिपेंड राहतं. पण जास्त करून आपल्याला डॉक्टरनं सांगितलं तर करावंच लागतं. तरी तर आम्ही हॉस्पिटलला आलो होतो. ह्यांना थोडंसं खूप अवघड वाटत होतं, कारण ह्यांनी कधी सुई न घेणारे माणूस, आज त्यांना ऑपरेशन करायचं होतं. तर ह्यांना ऑपरेशनला इथं आल्याच्यानंतर आम्ही सगळी प्रोसेस करून घेतली आणि ह्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्याच्यानंतर थोडासा पाऊस आलेला आहे. त्या पावसामध्ये थोडासा विरंगुळा झाला, पण ह्यांनासुद्धा थोडीशी चक्कर वगैरे आली होती. तर चला असं थोडंसं व्यवस्थित पार पडलेलं आहे. आणि ह्या 2-3 दिवसात वातावरण खूप बिघडलेलं होतं, तर पाऊस वगैरे सारखा येत होता. तर 1-2 तासाच्या नंतर ह्यांना ऑपरेशनच्या बाहेर म्हणजे ऑपरेशन रूमच्या बाहेर आणलेलं आहे. आणि जी तुम्हाला मी बोलत होते की पूर्वतयारी मी लसूण वगैरे जो हे करून ठेवलेला होता ना, तर ही 1 आठवडाभराची लसूण पेस्ट मी करून ठेवलेली आहे. त्याच्यात तुम्ही आलंसुद्धा घालू शकता. तर ही भाजीसाठी आपल्याला ऐन वेळेला किंवा असं आपलं आजारपण घरात असेल किंवा कुणी आल्या गेल्यावर किंवा आपल्याला जॉबला जायचं असतं, तर मग आपल्याला ही पूर्वतयारी कामा येते. त्यासाठी ही थोडीशी छोटी अशी पूर्वतयारी आपण करून ठेवली तर आपल्याला भाजी करते वेळेस घाई होत नाही. त्याचबरोबर थोडासा पसारासुद्धा होत नाही आणि कामसुद्धा आपलं वेळसुद्धा आपला वाचला जातो. तर त्यासाठी ही कामं आपण करून ठेवली. एक 4-4 दिवसाची जरी केली किंवा 1 आठवडाभराची केली तर आपल्याला खूप सोयीस्कर होतात हे कामं. तर चला, ही लसूण एकदम म्हणजे मिक्सरला वगैरे मी काढून नाही ठेवलेली, अशीच हातानं ठेचून नाही, मिक्सरच्या भांड्यातच काढलेली आहे आणि एका छोट्याशा जारमध्ये भरून ठेवलेली आहे.
खूप छान राहिली, काळी वगैरे बिलकुल पडलेली नाही आहे. मी याच्यासाठीच तुम्हाला लेट शेअर केलेली आहे की 4-5 दिवसानंतर बघूया की काळी पडते का, हिचा म्हणजे जो लसणाचा वास वगैरे असतो तो निघून जातो की नाही ते बघण्यासाठीच मी थोडीशी लेट शेअर केलेली आहे तुम्हाला. आणि आत्ता दाखवलेली प्युरी जी मी तयार केलेली आहे तिची तुम्हाला डीप रेसिपी नाही दाखवली मी तुम्हाला, कारण सरासरी आपण सर्वजण करतो आणि पाहिजे असेल तर मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला डीपमध्ये दाखवेल ती, कारण ही मी पहिली जास्त करत नव्हते, आता जास्त करते. तर मला खूप उपयोग येते आणि आपल्याला एक छोटीशी भाजी करायची असेल तर अगदी 2 मिनटात होऊन जाते. तर हा आहे भाजीपाला. तर सर्व मी काय केलेलं आहे, फ्रीजमधला जेवढा पण भाजीपाला आहे तो बाहेर काढलेला आहे आणि त्यामधले कंटेनर जे आहेत ते सुद्धा मी थोडेसे बाहेर काढून थोडेसे स्वच्छ पुसून वगैरे घेतलेले आहेत आणि थोडासा अलग करून हा भाजीपाला जो आहे तो निवडून स्वच्छ धुवून व्यवस्थित ठेवून दिलेला आहे. आता काही मिरच्या जास्तीच्या होत्या त्यामुळे मी सगळ्या निसून ठेवलेलं नाही येतं, कारण भाऊ आलेला होता तो म्हणला सगळ्याच निसून ठेवल्यावर खराब होतात, म्हणून मग अर्ध्याच निवडून ठेवल्या. टमाटे तसेच ठेवून दिलेले आहेत आणि भेंडी जी आहे ती पूर्ण धुवून स्वच्छ रात्रभर सुती फडक्यामध्ये ठेवून दिलेली आहे. सकाळी आता दुसऱ्या दिवशी घरी आलेली होती मी आणि सकाळी थोडीशी इडली वगैरे बनवली आणि डब्बा तर पेशंटला होता ह्याच्यामध्येच दवाखान्यामध्येच, म्हणून डब्बा वगैरे नव्हता नेला, कारण डॉक्टरनं जे सांगितलं तेच खायला द्यायचं होतं आजच्या दिवस. त्यासाठी एक्स्ट्राचा डबा वगैरे मी काही घेऊन गेले नव्हते आणि मुलगा आलेला होता घरी तर त्यांनी घरीच नाश्ता केलेला होता. असं ही सकाळची इडली आणि थोडीशी चटणी केलेली आहे मी. इडलीचं बॅटर काढायला थोडासा उशीर झालेला होता म्हणून त्यामध्ये थोडासा जास्त आंबूसपणा आलेला होता. असो, पण मी थोडंसं म्हणजे मिक्सरला बॅटर करण्या अगोदरच ते जास्त भिजलेलं होतं म्हणून मी ते वरती ठेवलं नाही त्यामुळे ते जास्तीचं फुगलं नाही आहे. फुगलं नसल्यामुळे इडल्या थोड्याशा म्हणजे सॉफ्ट तर झाल्या होत्या पण एकदम अशा नरम सॉफ्ट नव्हत्या झाल्या, तर मीडियम प्रमाणामध्ये झाल्या होत्या. माझा मुलगा म्हणत होता ह्यामध्ये तू थोडासा खायचा सोडा घालायला हवा होतास, किंवा मी म्हटलं ह्याला अगोदरच काढायला उशीर झालेला आहे त्यामुळे हे जास्तच खराब वगैरे होऊन जाईल, म्हणून मी ह्याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं. त्यासाठी थोड्याशा मीडियम प्रमाणामध्ये आलेले आहेत, एकदम कडकही नाही आणि एकदम सॉफ्ट पण नाही. तर चला असो, इथं मी इडल्या करून घेतलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या जी आहेत त्या का एकदम तिखट नाही येतं, म्हणून चटणी जास्त प्रमाणात तिखट होणार नाही म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये मिक्स साहित्य घेतलेलं आहे काढण्यासाठी. त्या अगोदर इडलीचं कुकर जे आहे ते व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं इडल्या एकदम पटपट निघलेल्या आहेत आणि तुम्हाला एक मोडूनसुद्धा दाखवते मी कशी झालेली आहे ती. तर बघा, एवढी सॉफ्ट होऊनसुद्धा मुलं म्हणतात की अजून सॉफ्ट व्हायला पाहिजे होत्या. म्हटलं ठीक आहे, नेक्स्ट टाईम करूया. तर चला, इथं मी चटणीसाठी काय केलेलं आहे, थोडेसे शेंगदाणे, एक टमाटर, थोडासा लसूण, कोथिंबीर, मिरची आणि थोडंसं जे डाळवा असतं ना आपल्या घरामध्ये ते टाकलेलं आहे आणि सर्व मिक्स करून याची मी चटणी बनवलेली आहे इडलीसोबत खाण्यासाठी. इडलीसोबत जास्त प्रतीक्षाला सांबार आवडतं आणि मुलांना चटणी आवडते, त्यामुळे इडली जर केली तर हे दोन्ही साहित्य बनवावंच लागतं. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.